नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली आहे। 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला अजित पवार विमानाने निघाले। विमान बारामती विमानतळावर लँड होण्याच्या तयारीत असताना अगदी धावपट्टीच्या शेजारीच विमानाचा मोठा अपघात झाला, ज्यामुळे अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवार यांचे निधन झाले आणि आज ते आपल्यात नाहीये, यावर विश्वास करणे सर्वांनाच कठीण जात आहे। अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांवरच नाही तर राज्यावर दुःख कोसळले। महापालिका निवडणुका अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या पक्षासोबत लढण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना म्हणावे तसे यश महापालिका निवडणुकीत मिळाले नाही। यामुळे अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती। 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल 4 सभा बारामतीमध्ये होत्या, मात्र त्यापूर्वीच विमान अपघात झाला। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे। ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील, फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला। उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाही। उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे। हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे। त्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहे। या अनुषंगाने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।